अभंग असा आहे. तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा, संत ते अधमा मानस ऐसे, वांजेच्या मैथुना परी गेले वाया, बांडेल्याचे जाया झाले पीक, अभावी सदा सुतकी चांडाळ, सदा तळमळ चुकेची ना, तुका म्हणे वरदळी ज्याची दृष्टी, देहबुद्धी कष्टी सदा दुःखी, तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा. म्हणजे गंगेसारख्या तीर्थावर जाऊन एखादा म्हणतो हे काय नेहमीच पाण्यासारखं पाणी, आणि एखाद्या मूर्तीला बघून एखादा म्हणतो त्याला तुम्ही मूर्ती म्हणा पण हा खरं तर दगडच आहे. संत ते अधमा माणस आहे की माणस आहे, आणि संतांना म्हणतो इतर माणसासारखे संत, यात वेगळं काय. म्हणून तीर्थाला जो एक सर्वसाधारण पाणी म्हणून संभावना करतो, मूर्तीची जो पाषाण किंवा दगड म्हणून संभावना करतो, आणि संतांना अनेक माणसं तसा एक माणूस असा जो समजतो, त्याचा तुकारामाने स्वाभाविकपणे त्याचा तुकारामाने निषेध केलेला आहे. त्यांना म्हणायचे जे अभाविक लोक असतात, म्हणजे ज्यांच्यामध्ये देवाबद्दल, नंतर संतांबद्दल आणि देव संत आणि त्या संदर्भातील तीर्थ झाल्यानंतर मूर्ती बद्दल जे अभाविक असतात, म्हणजे थोडक्यात म्हणजे जगात जे स्वतःसारखं जग समजतात, माणसासारखा माणूस त्यात विशेष काय, पाण्यासारखं पाणी त्यात विशेष काय, त्यानंतर दगडासारखा दगड त्यात विशेष काय. परंतु लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे, त्या दगडातून ज्याने मूर्ती कोरलं त्याने तो दगड खरा, पण त्याने जेव्हा दगडातून मूर्ती कोरलं तेव्हा त्या दगडामध्येही त्याला देवत्वाचा भाव दिसला, म्हणून त्याने ती मूर्ती तयार झाली. त्या पाण्याचं प्राशन करून श्रद्धेने प्राशन केल्यामुळे जेव्हा एखाद्याला वाटलं की हे पाणी मला समाधान देतं, तेव्हा त्या माणसाची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं निंदा करण्याचं काही कारणच नाही. आणि एखाद्याने दगड पूजला आपल्या भाषेत, तरी मुळामध्ये जो संत प्रवृत्तीचा असतो, जो सज्जन असतो, तो जाणून असतो की वेगवेगळी माणसांनी वेगवेगळी मतं, आपल्याला एखादं मत पटलं नाही म्हणून निंदा करण्याची गरज नाही. आणि तुकाराम इथे सांगतायत जे संत सज्जन लोक असतात ते जे सर्वाभूती भगवंत पाहतात, ते चांगला आणि वाईट असा भेद करत नाहीत. परंतु जे संत नसतात अशी माणसं मुळातच अभाविक असतात, त्यामुळे त्यांना नीती, संतत्व, सद्गुण याबद्दल काही प्रेम नसतं. अशी माणसं तीर्थाला पाणी म्हणून संभावना करतात, मूर्तीला दगड म्हणून संभावना करतात, आणि संतांना एक ॲव्हरेज माणूस असं ते संभावना करतात. तर त्याबद्दल तुकाराम म्हणतात जो अभाविक मनुष्य गंगादी म्हणजे गंगेसारख्या तीर्थात सामान्य पाणी असे समजतो व देवाचे प्रतिमेस दगड समजतो आणि संतास अधम माणसांप्रमाणे समजतो, तो कसा असतो. कणसे न आलेले पीक जसे व्यर्थ जाते तसे त्याचे सर्व कृत्य वंध्या मैथुनाप्रमाणे होते. म्हणजे एखाद्या वांज स्त्रीशी जरी संभोग केला तरी तिला जशी पुत्रप्राप्ती होणार नाही, तसं ते मैथून जसं वाया जातं, तसंच शेतामध्ये कणसं आली पण जर दाणे भरले नाहीत तर ती कणसं दिसायला दिसतात पण पीक म्हणून ते वांज असतं. तशा तऱ्हेने कणसांऐवजी दाणे न भरलेली कणसं येणं म्हणजे पीक नसणं, आणि तिला संतती होऊ शकत नाही अशा बाईशी मैथून केलं तर अर्थात हे त्यावेळची समजूत आहे की मैथुनाचा उद्देश केवळ संतती निर्माण होणं असा असल्यामुळे त्यावेळची ती समजूत आहे की एखाद्या पुत्रप्राप्ती न होणाऱ्या बाईजवळ संभोग करणं हे निरर्थक आहे, आणि शेतामध्ये दाणे न भरता जर कणसं आली तर ती जशी निरर्थक आहे. तसंच जो माणूस त्याच्या अंतरामध्ये भक्ती नसते तो तीर्थाला पाणी म्हणून संभावना करतो, देवाच्या प्रतिमेला दगड म्हणून संभावना करतो, आणि संतांबाबत म्हणतो आमच्यासारखा हा साधा सुद्धा माणूस आहे. असा या पहिल्या 3 ओळींचा अर्थ आहे. तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा, संत ते अधमा माणस आहे ऐसे, वांजेच्या मैथुना परी गेले वाया, बांडेल्याचे जाया झाले पीक. बांडेल्याचे जाया झाले पीक म्हणजे दाणे न भरलेल्या कणसांचं पीक जसं काही निरर्थक असतं त्या पद्धतीनेच पुत्रप्राप्ती न होणाऱ्या स्त्रीशी केलेला संभोग निरर्थक असतो.
असेच जे अभाविक म्हणजे कुठल्याही तऱ्हेचा चांगला भाव नसलेले अशी जी माणसं असतात त्याला त्यांनी सदा सुटकी चांडाळ असं निंदिलेलं आहे. अशी माणसं तीर्थाला पाणी म्हणतात आणि मूर्तीला दगड म्हणतात आणि सज्जन माणसांना ती आमच्यासारखी आमच्यासारखीच माणसं असं म्हणतात. सदा तळमळ चुकीची ना. तर ज्यांच्या मनामध्ये कोणताही भक्तिभाव नसतो, ज्यांच्या मनामध्ये कुठलीही आदराची भावना कोणाबद्दल नसते, असे ते ठीक आहे, त्याला नास्तिक म्हणायची गरज नाही. नास्तिक ह्याचा अर्थ बराच चांगला आहे. नास्तिक याचा अर्थ तपासून घेणारा एखादी गोष्ट आणि मग पटली तर घेणारा. पण ह्या लोकांना तो ते नास्तिक म्हणत नाहीत. हे केवळ संशयी लोक असतात. कुठेही विश्वास नाही, कुठेही तीर्थ मानायचं नाही, त्याला पाणी समजायचं, कुठल्याही मूर्तीला मानायचं नाही, दगड समजायचा. संत महंत असूच शकत नाहीत, आहेत ते माझ्यासारखेच सर्वसाधारण माणसं आहेत असं समजायचं. अशी माणसं जी असतात त्यांचं जीवन स्वाभाविकपणे शेतात पीक आलं पण दाणे न भरलेल्या वांस कणसासारखं वाया गेलं. तसंच त्यांचं जीवन समागम एखाद्या स्त्रीशी केला आणि तिला पुत्रप्राप्ती झाली नाही तर तो समागम जसा व्यर्थ होतो तसंच या अभाविकांचं जीवन जन्माला येऊन वाया गेलं किंवा वाया जातं असं संत म्हणतात. पुढे ते म्हणतात की ज्याच्यामध्ये भावना नाही त्याने कोणतेही धर्मकृत्य केले तरी त्याला निश्चित निष्ठास्थान नसल्यामुळे तो सर्व काळ सुटकी व चांडाळ आहे. काही माणसं काय म्हणतात, चला करतायत ना म्हणून मी देवळात जातो, लोक हात जोडतायत म्हणून मी हात जोडतो. म्हणजे इतर करतायत म्हणून आपण करतो. जर त्यामध्ये भावभक्ती नसेल तर ती भक्ती कधीच चांगल्या अर्थाने माणसाला सुख समाधान देऊ शकणार नाही, फळाला येऊ शकणार नाही. अशा तऱ्हेने जे अभाविक आहेत, ज्यांचा परमेश्वरावर विश्वास नाही, अशा लोकांबद्दल हे सर्व तुकाराम महाराज म्हणतात. अशा लोकांच्या हृदयात तळमळ, त्यांच्या हृदयात सर्व काळ असणारी तळमळ कधीही नाहीशी होत नाही. कारण या लोकांना कुठल्याच चांगल्या गोष्टीवर विश्वास नसतो, कुठल्याच चांगल्या गोष्टींची यांचं देणं घेणं नसतं. त्यामुळे असे जे लोक असतात ते स्वतः कायम तळमळ असतात, ते स्वतः कायम तळमळत असतात, दुःखी कष्टी असतात आणि आपल्या वर्तनाने आपल्या शेजारचे पाजारचे सगळे सोयरे यांना सुद्धा ते सतत दुःखी करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची दृष्टी बाह्यातकारी आहे असा देहबुद्धिमान सदा सर्व काळ दुःखी कष्टी असायचा. यातील सत्य हेच आहे की जो माणूस स्वतःला केवळ आणि केवळ आपला देह, आपली इंद्रिय, आपलं रूप, आपलं दिसणं, आपलं असणं, आपला पैसा, आपलं वैभव या बाह्यातकारी गोष्टीवर जो माणूस विश्वास ठेवतो तो माणूस खऱ्या अर्थाने अभाविक म्हणजे कुठल्याही तऱ्हेचा चांगुलपणा नसलेला असा हीन दर्जाचा असतो. आणि असा माणूस तीर्थाला पाणी म्हणतो, मूर्तीला दगड म्हणतो, संतांना काय नाही तुमच्या आमच्या जगात माणूस म्हणतो. सारांश संतांची निंदा करणारे, तीर्थक्षेत्रांची निंदा करणारे, देवळातील देवमूर्तींची निंदा करणारे हे लोक जात्याच कसे असतात, कुठलाही भक्तिभाव नसलेले, कुठलाही चांगुलपणावर विश्वास नसलेले, सतत संशयी, सतत तळमळत राहणारे आणि आपल्या तळमळीमुळे आपल्या आजूबाजूच्या स्वकीयांना सुद्धा दुःखी करणारे असे जे लोक असतात त्यांचा इथे तुकारामाने धिक्कार केलेला आहे. आता दुसरं जे आपण पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये कबीर म्हणा किंवा आपले जे हे नेहमीचे कोणते एक मिनिट आपले सुधारक संत म्हणजे ग्रामगीता सांगणारे ते असे जे सर्व लोक आहेत त्या लोकांनी आणि तुकारामाने सुद्धा इतर ठिकाणी हे जे चमत्कार वगैरे आहेत त्याचा पूर्ण निषेध केलेला आहे. त्याने फक्त भक्तीचा म्हणजे परमेश्वराच्या भक्तीचं तुकाराम कौतुक करतो. ती भक्ती, त्या भक्तीमध्ये रममाण असणारे संत आणि अर्थातच लोकांची ज्या मूर्तीवर श्रद्धा आहे अशा दैवताला तुकाराम जर कुणी काही वेडवाकडं बोलेल तर अशा लोकांना तुकाराम ताडण करतात. पण याचा अर्थ असा नव्हे की तुकाराम काही अंधश्रद्धा जोपासतात. त्यांनी कधीच जसं आपण म्हणतो ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, तुकाराम सदैव स्वर्गाला गेले असं त्यांनी कधीही काही म्हटलेलं नाही. आणि इव्हन तुकारामांच्या ज्या वया पाण्यातून तरंगून वर आल्या त्याबाबत तुकाराम एवढंच म्हणतात की हा केवळ ईश्वरी कृपेचा भाग आहे. तुकाराम
ज्याला आपण चमत्कार म्हणतो त्या चमत्कारावर विश्वास ठेवणारे नाहीत. त्यांच्या दृष्टीने चमत्कार एकच आहे की ज्याने आपली बुद्धी परमेश्वराला अर्पण केली त्याच्या बुद्धीमध्ये जे संत म्हणून उत्तम माणूस म्हणून जे परिवर्तन होतं त्याचं ते कौतुक करतात. तुकाराम कुठल्याही अंधश्रद्धेचं कौतुक करत नाहीत. अर्थात एक समजून घ्यायची गोष्ट आहे की परंपरेने गुरु दैवत वगैरे असल्यामुळे स्वाभाविक ते विठ्ठलाला देव मानतात, हे सर्व खरं आहे. पण तेच तुकाराम दुसऱ्या एका अभंगामध्ये म्हणतात, गुरु शिष्य हे तो अधम लक्षण भूती भगवंत आपत ऐसा दुसरा. गुरु आणि शिष्य हे अधमपणाचं लक्षण आहे. सर्व प्राण्यांमध्ये एकच भगवंत आहे, तर गुरु श्रेष्ठ आणि शिष्य कनिष्ठ हे मला मान्य नाही. तुकाराम सुद्धा कुठल्याही तऱ्हेने अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नव्हते, कुठल्याही तऱ्हेने चमत्कारावर विश्वास ठेवत नव्हते, कुठल्याही तऱ्हेने अंगारा धुपारायाच्या विश्वास ठेवत नव्हते. परंतु ते स्वतः सश्रद्ध असल्यामुळे, ते स्वतः विठ्ठलाचे भक्त असल्यामुळे कधीच त्याने मूर्तीमध्ये देव नसतो असं विधान केलेलं नाही. त्यांच्या दृष्टीने तुम्हाला देव सगळीकडे पाहता येतो, तो मूर्तीमध्ये पाहता येतो, तो माणसाच्या हृदयामध्ये पाहता येतो, तो निसर्गामध्ये पाहता येतो. त्यांच्या दृष्टीने भूती भगवंत सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवंत होता. आता सर्व प्राणी मात्रांमध्ये जर भगवंत आहे तर त्यापैकीच माणसाने आपल्यातील भगवंत जागवून एखादी मूर्ती तयार केली तर त्याच्या भक्तीमुळे त्या मूर्तीमध्ये भगवंत अवतरू शकतो इतपत तुकारामांचा विश्वास होता. आणि अशाच अर्थी त्यांनी देवळं, तीर्थस्थानं आणि ही माणसांची जी श्रद्धास्थान आहेत त्यांचं कौतुक केलेलं आहे. याचा अर्थ ते अंधश्रद्धावादी होते, त्यांचा चमत्कारावर विश्वास होता असं अजिबात नाही. मात्र या अभंगामध्ये जे आहे ते निश्चितपणे तुकाराम तीर्थांना मान देत होते, मूर्तींना मान देत होते. जरी त्यांना निर्गुण निराकार भक्ती मान्य होती तरी सुद्धा त्यांनी सगुण साकार पद्धतीने ते निर्गुण निराकाराकडे गेलेले होते. त्यामुळे सगुण साकारांचा धिक्कार न करता ते निर्गुण निराकाराकडे गेले होते. त्यामुळे आपले जे संत होते ते स्वाभाविकपणे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे असे मानणारे होते. त्या कारणाने त्यांनी मूर्तीचा निषेध केलेला नाही, त्यांनी तीर्थस्थानांचा निषेध केलेला नाही. पण याचा अर्थ असा मुळीच नव्हे की ते अंधश्रद्ध होते, ते अंगारे धुपारे देऊन मुलं होतात वगैरे म्हणणारे नव्हते. आज जे मोठमोठे कीर्तनकार थापा मारतात तसे ते कधी थापा मारणारे नव्हते. त्यांनी कधीच असल्या ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो त्याचा नाही तुकारामांनी पुरस्कार केला, नाही तुकडोजी महाराजांनी पुरस्कार केला, नाही कबीरांनी पुरस्कार केला, नाही ज्ञानेश्वरांनी पुरस्कार केला. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, झाल्यानंतर भिंतीवरून ते भेटायला गेले, हा जो प्रकार आहे तो दुसरा दिसरा काही नसून माणूस जेव्हा अत्यंत सश्रद्धतेने एखादं जग पाहतो तेव्हा अशा माणसांच्या मनावरती ज्याला आपण एक मास हिप्नॉटिझम म्हणतो, सामूहिक संमोहनाचा प्रकार असतो, तशा तऱ्हेचा काही प्रकार जो आजकालही बघायला मिळतो ते तेव्हाही होता. म्हणजे एकदा ज्ञानेश्वर पटले की सगळीकडे ज्ञानेश्वर 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 पाहणाऱ्या माणसाला ज्ञानेश्वर सगळीकडे दिसू शकतात. हा जो प्रकार आहे तो मनाची स्थिती पालटल्यामुळे किंवा मन एखाद्या ध्येयाप्रती उन्मन झाल्यामुळे होतो. आणि याबद्दल मी तुम्हाला एक साधी गोष्ट माझ्या अनुभवातलीच सांगतो की एकदा मी इथे रनिंग कॉमेंट्री क्रिकेटची सांगत होतो आणि माझ्याबद्दल आदर प्रेम असलेला एक माणूस होता. तो म्हणाला, अहो पाटणकर काका, परवा तुम्ही माझ्या समोर त्या स्वरूपानंदांच्या समाधी मंदिरात गुहेमध्ये बसले होते. तशी म्हटलं किती वाजता? त्याने वेळ सांगितलं. मी म्हटलं बाबा रे, तेव्हा मी कॉमेंट्री सांगतो. तुम्हाला असं कसं? माझ्या समोर तुम्ही होतात, तुम्ही एवढे तल्लीन झाले होते, त्यामुळे तुम्हाला समाधीतून उठवायचं नाही म्हणून मी उठवलं नाही. तेव्हा मी त्याला उत्तर दिलं, हरकत नाही, तुझ्या मनाच्या भावावस्थेमध्ये कदाचित मी तुला तिथे दिसलो असेल. तुझा भाव जो आहे तो तुझा सद्भाव मी मान्य करतो, परंतु वस्तुस्थितीमध्ये तू म्हणतोस त्यावेळेला तुझ्या समोर त्या समाधी मंदिरामध्ये जी खाली गुहा आहे, ध्यान गुंफा आहे, तिथे मी नव्हतो. मी इकडे कॉमेंट्री सांगत होतो. आता ते त्याला दिसलं. तो जर म्हणतो माझ्या डोळ्याने मी पाहिलं, तर काय असं असू शकतं? तर त्याचा अर्थ एवढाच आहे,
चिंतने चिंतने तद्रूपता. जर तुम्हाला किंवा अजून कुणाला माझ्याबद्दल फार उत्कंठित झालात तर कदाचित तुम्हाला असं दिसू शकेल की मी तुम्हाला भेटलो, कधी स्वप्नात दिसलो, कधीतरी रस्त्यात दिसलो. हा जो संपूर्ण प्रकार असतो तो आपल्या मनाची जशी दशा आणि दिशा पालटते त्यानुसार होत असतो. आणि अशा अनेकानेक गोष्टी जगात घडतात. परंतु परंतु त्याला चमत्कार म्हणायची गरज नाही. ती केवळ आणि केवळ आपल्या जशा भावावस्था पालटतात तसं असतं. जसं रामकृष्ण परमहंसांसारखे लोक मधुरा भक्तीमध्ये दंग असताना ते स्वतःला कृष्णाची सखी किंवा राधा किंवा मीरा म्हणून पाहतात आणि कृष्णाला आपला सखा मित्र पाहतात. आता ही जी मधुरा भक्ती आहे हे बघायला गेलं तर काय आहे, ते केवळ अंधश्रद्धा आहे. परंतु परंतु जेव्हा अत्यंत उत्कट भावावस्था असते तेव्हा काही काही गोष्टी अशा दिसतात. याचा अर्थ एवढाच आहे, मनाला भुलवणाऱ्या गोष्टी किंवा मनाला ज्या वेळेला एखादी गोष्ट ही अशी आहे असं वाटतं तेव्हा ते मन इतकं प्रबळ होतं की मनावरती बुद्धीचा चालणारा ताबा जातो आणि जे मन भावनेने उन्मन होतं त्याच्या उन्मनी भाव असते त्याला जे दिसतं ते तो खरं मानतो. ते दिसायला इतरांना चमत्कारासारखं वाटतं पण त्याच्या दृष्टीने ते खरं असतं. कारण मन जेव्हा आपल्या मर्यादा ओलांडून पलीकडे जातं तेव्हा मनाला उन्मनी भाव असते जे दिसतं ते प्रत्यक्षामध्ये त्यावेळेला तिथे असेल असं नाही. परंतु ही जी काही माणसं फोरकास्ट करतात, पुढचं गोष्टी सांगतात आणि प्रत्यक्षात नंतर त्या घडतात तेव्हा असं झालेलं असतं की शरीर एका जागी आणि मन मात्र फार पुढे जाऊन वेध घेतय. अशा तऱ्हेने काही वेळा ज्योतिष म्हणा भविष्य म्हणा खरी येतात. पण हे ज्योतिष भविष्य जरी खरं आलं तरी सुद्धा मनाची अशी उन्मनी अवस्था होऊन काही वेगळं दृश्य दिसणं हा एका ज्याला आपण म्हणतो अतिमानसिक पद्धतीचा जरी अनुभव असला तरी सर्वसाधारणपणे मनबुद्धी जेव्हा माणसाचं मन आणि बुद्धी आणि हृदय साऊंड असतं तेव्हा व्हेन यू हॅव गॉट रिझनेबल हार्ट माइंड अँड ब्रेन तर अशा वेळेला मात्र या गोष्टी दिसत नाहीत. याचा अर्थ या गोष्टी नाहीतच किंवा आहेतच असं ठामपणे यासाठी सांगता येत नाही. कारण सध्या या गोष्टीवर अनेकानेक तऱ्हेने संशोधन चालू आहे. जसं एलियन्स परग्रहावरती माणसं आहेत का नाहीत अजून संशोधन चालू आहे. त्यामुळे ज्याला आपण सर्वसाधारण चमत्कार म्हणतो ती शक्यता आहे की मनाच्या अत्यंत उत्तुंग अवस्थेमध्ये त्या दिसणाऱ्या घटना असतील आणि कदाचित त्याला सत्यत्व असेल. परंतु ते सत्यत्व सार्वकालिक आणि सर्वंकष पद्धतीने जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला सायन्सचा आधार नाही म्हणून ते नाकारावंच लागतं. फक्त एक निश्चित आहे, मनाच्या उत्तुंग अवस्थेमध्ये माणूस स्वतः विराट होतो आणि माणूस स्वतः विराट झाला की तो भेदाभेदाच्या पलीकडे जातो, सुखदुःखाच्या पलीकडे जातो. म्हणून पुन्हा पुन्हा आवर्जून आपणा सर्वांना सांगतो की अध्यात्म तुम्हाला सुख दुःखापासून सुटका देत नाही. अध्यात्म तुम्हाला खरं तर तसं काहीच देत नाही. पण अध्यात्म तुम्हाला एकच गोष्ट देते की जसं जीवन येईल तसं सामोरं जा. आणि जर तुम्ही आध्यात्मिक प्रवृत्तीचे असाल, जर तुम्ही जीवनामध्ये साक्षीत्वात असाल आणि जर केवळ आणि केवळ शुद्ध चैतन्य म्हणजे आपण अशी आपली जाणीव असेल तर आपणाला सुख दुःख याचा वेगळेपणे विचार करावा लागत नाही. सुख आल्या आल्या दुःख येतं, दुःख आल्या आल्या सुख येतं आणि पळापळाने धावणारं जीवन पळत असतं. कुठेच ते सुख म्हणून स्थिर नसतं, दुःख म्हणून स्थिर नसतं. ते वाहत्या पाण्यासारखं असतं आणि असं वाहत्या पाण्यासारखं ज्याचं जीवन असतं त्याबद्दल असं म्हणतात की जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन पाहावा भगवान साक्षात रूपे. असं वाहत्या पाण्यासारखे सतत 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 चरैवेती 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 सन्मार्गावर चालू राहा चालू राहा चालू राहा चालू राहा असे जे संत असतात त्यांना जो आध्यात्मिक अनुभव येतो त्या आध्यात्मिक अनुभवातून आपण एवढंच शिकू शकतो की सतत आपण विराट आहोत, आपण क्षुद्र मी नाही असं समजून जर जीवन जगलो तर त्या विराटतेमध्ये सर्वसाधारण सुख दुःख ही वारा वादळामुळे जसा पालापाचोळा उडून जातो तशी नाहीशी होतात. हे एक अद्भुत सामर्थ्य जीवन जगण्यासाठी जे लागतं ते अध्यात्मामध्ये मिळतं. अध्यात्म कधीही कुणाही माणसाला जागेवर बसून पैसा बिसा देत नाही.
असे जे अध्यात्म विद्येवर प्रवचन सांगून पैसा मिळवतात ते खऱ्या अर्थाने अध्यात्माशी द्रोहच करत असतात. अध्यात्म म्हणजे आलेलं जीवन अत्यंत सक्षमतेने आणि सहजपणे झेलण्यासाठी मनाला जी अत्यंत तरलता लागते, मनाला जी अत्यंत सक्षमता लागते आणि मनाला जीवनाभिमुखता लागते ती अध्यात्म देते. हा अध्यात्माचा उद्देश आहे आणि अशा अर्थाने अध्यात्म हे सत्य आहे. अन्यथा कुठल्याही चमत्कारासंदर्भात अध्यात्म हे खरं असू शकत नाही. जीवनामध्ये चमत्कार आहे का नाही याची चर्चा करणारे करत राहतील, परंतु आपणाला एक समजून घेतलं पाहिजे की आध्यात्मिक माणसाच्या मनबुद्धी आणि अर्थातच हृदयामध्ये जे परिवर्तन होतं त्या कारणाने त्याचं मन निर्विकार होतं. बुद्धी कुठल्याही तऱ्हेच्या कंडिशनिंग मध्ये, चाकोरीमध्ये, दास्यामध्ये अडकत नाही आणि बुद्धी अडकलेली नाही, मन निर्मळ आहे, अशा आपलं हृदय निर्मळ आहे, अशा वेळेला मन सुद्धा परिपूर्ण शांत असतं आणि परिपूर्ण शांत असलेल्या मनामध्ये पुरेशी ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेच्या प्रकाशात आलेल्या दुःखाचं निवारण कसं करावं हा मार्ग आपल्याला मिळतो. म्हणून अध्यात्म म्हणजे एवढंच समजा की आपल्या जीवनावर एक प्रखर ज्ञान प्रकाश टाकणारा, प्रखर झोत टाकणारा अशी ही अध्यात्म विद्या आहे आणि त्या प्रखर ज्ञान प्रकाशात आपल्याला जीवन कसं जगायचं हे आपल्याला जे ज्ञान होतं ते अध्यात्म आहे. बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. तेव्हा तुम्ही पूजा अर्चा करा, करू नका, देव माना, मानू नका, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वाभूती भगवंत, भग म्हणजे चैतन्य आणि धन असलेला धनवंत, बुद्धी असलेला बुद्धिवंत आणि चेतना असलेला चेतना असलेला भगवंत, हे सर्वाभूती भगवंत याचा एवढाच अर्थ आहे की जळी स्थळी काष्टी तैसा तो पाषाणी निरंतर भेटे मधचक्र पाणी. पाण्यामध्ये असो, जागेमध्ये असतो, काठीमध्ये असो, झाडामध्ये असो, पशु पक्षी सर्वांमध्ये असो, हे विश्वाचे सर्व क्रियाकलाप जे चाललेले आहेत ते चैतन्यामुळे चाललेले आहेत आणि ते चैतन्य म्हणजेच तुकारामाचा पांडुरंग आहे. जरी ती तुम्हाला मूर्ती दिसत असली तरी तुकारामाच्या चैतन्याने पांडुरंगाच्या मूर्तीतील आतील जो भगवंत आहे त्या चैतन्याचा वेध घेतलेला आहे आणि अशा तऱ्हेने अध्यात्म माणसाला दगडाचा, पशु पक्षी यांचा सर्वांचा वेध घ्यायला सांगू शकतं आणि अशी ज्याची चैतन्य शक्ती प्रकर्षित झाली आहे तो माणसांची, पशूंची, पक्ष्यांची, झाडांची कुणाची भाषा शिकतो म्हणजे त्यांचं अंतरंग त्याच्या समोर उघड होतं. हे अध्यात्मातलं मूळ ज्ञान आहे. बाकी चमत्कार वगैरे हे सर्वस्वी खोटे आहेत, ते कधीही संतांनी मानलेले नाहीत. परंतु सर्वत्र चैतन्य असल्यामुळे स्वच्छ पाण्याला आपण स्वच्छ पाणी म्हणतोच ना. आपण गटाराचं पाणी आणि स्वच्छ पाणी असा जर भेद करत असू तर तीर्थ वेगळं आणि नेहमीचं म्युन्सिपाल्टीचं पाणी वेगळं हे समजायला फार अक्कल लागत नाही. परंतु आपल्या शहाणपणाच्या अतिरेकीपणामुळे जर तीर्थाला कोणी नुसतंच म्युन्सिपाल्टीचं पाणी म्हटलं, एखाद्या सुंदर मूर्तीला नुसताच कोणी दगड म्हटला आणि ज्ञानेश्वरांसारख्या संतांना विशेष ते काय माझ्या मुलाचं पण नाव ज्ञानेश्वर आहे असं जर कोण म्हणायला लागेल तर ते हास्यास्पद आहे आणि त्या गोष्टीचा तुकारामाने ते निषेध केलेला आहे. पण तुकाराम कधी आणि कधीच चमत्कारावर विश्वास ठेवणारे नव्हते, ते अंधश्रद्धा नव्हते. ते फक्त आपला जो हृदयातील आनंद आहे तो विश्वात्मक आनंद कसा आहे हे आपल्या ज्ञान दृष्टीने आपण सर्व आपल्यात आहे अशा तऱ्हेने आय एम द युनिव्हर्स या पद्धतीने जे कृष्णमूर्तींना जे जाणवलं तेच तुकाराम ज्ञानेश्वरांना जाणवलं. अशा अर्थाने तुकाराम ज्ञानेश्वर जे कृष्णमूर्ती हे खऱ्या अर्थाचे चैतन्याचे सांगाती आहेत, चैतन्याचे उपासक आहेत नव्हे, ते खरी खुरी चैतन्य मूर्तीच आहे असा आपण समजा. आणि या साधू संतांच्या अभंगाकडे आपण नीट अभ्यासपूर्वक पहा. कुणी काहीतरी म्हणतं म्हणून लगेच तिकडे जर आपण जात राहिलो तर आपल्यामध्ये जो भगवंत आहे त्याला आपण विसरलो, आपलं चैतन्य आपण पाहिलं नाही, आपला टॉर्च आपण उघडला नाही, आपण आपला बुद्धी प्रकाश वापरला नाही आणि पाटणकर सांगतात म्हणून खरं, अमुक सांगतात म्हणून खोटं असं करू नका. स्वतःच्याच बुद्धीचा वापर करून ती बुद्धी म्हणजे दुसरं दिसतं काही नसून आपल्यातील जे चैतन्य आहे त्याच भगवंताच्या उजेडात सर्व जीवन पाहायला शिका. हे तुम्हाला या तुकारामाचा अभंग आणि अर्थात जी विरोधी दोन पद आलेली आहेत ज्याच्यामध्ये
चमत्कारचा निषेध केलेला आहे. हे दोन्ही गोष्टी एका वेगळ्या पातळीवर एकच आहेत, परंतु दिसायला ती दोन वेगवेगळी आहेत. ते नीट समजून घ्या आणि आपण स्वतःच्या चिंतनात याचा शोध व बोध घ्या अशी विनंती करून आपल्या प्रश्नाला जसं जमेल तसं उत्तर दिलेलं आहे ते आपण मान्य करून घ्या असं म्हणत नाही, ते तपासून पहा आणि तुम्हाला योग्य वाटेल ते घ्या. अस्तु. धन्यवाद.